मनोज जामसुदकर. अध्यक्ष महोदय, मी 293च्या विरोधी पक्षाच्या प्रस्तावावर बोलण्यासाठी उभा आहे. अध्यक्ष महोदय, शासनाने जानेवारी 25 आणि जानेवारी 26 या 2 वर्षात दाओस येथील आंतरराष्ट्रीय आर्थिक परिषदेत राज्यात जवळपास 53 लाख कोटीचे 105 सामंजस्य करार केले. त्यातून अद्यापही एकही नवीन उद्योग या महाराष्ट्रात उभा राहिलेला नाही. परंतु राज्य शासनाकडून केवळ घोषणांचा उद्योग मात्र या राज्यात जोरात सुरू आहे. अध्यक्ष महोदय, अनेक प्रकल्प राज्याबाहेर गेल्यामुळे नवीन रोजगार निर्मितीवर मर्यादा आलेली आहे. कौशल्य विकास केंद्राच्या आकडेवारीनुसार राज्यात सुमारे 71 लाख बेरोजगारांची नोंद झालेली आहे. ही बाब अत्यंत गंभीर आहे. बेरोजगारीमुळे तरुण पिढी व्यसनाधीन होऊन गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळताना आपण सगळेजण पाहत आहोत. अध्यक्ष महोदय, शासनाने राज्यातील वाढती बेरोजगारी विचारात घेऊन राज्यभरात लवकरात लवकर नवीन उद्योगाची उभारणी करणं गरजेचं आहे. तसेच राज्यातील उद्योग राज्याबाहेर जाणार नाहीत याच्याबद्दल देखील जोरात प्रयत्न केले पाहिजेत. राज्यात सध्या अस्तित्वात असलेली उद्योगांची अडचणी लक्षात घेऊन त्यांना त्यांच्या समस्या सोडवून त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम त्या ठिकाणी शासनाने केलं पाहिजे. नवीन उद्योग निर्माण होण्यासाठी रोजगारामध्ये जास्तीत जास्त भूमिपुत्रांना त्या ठिकाणी न्याय दिला पाहिजे. किंबहुना 100% भूमिपुत्रांना त्या ठिकाणी सामावून घेतलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, राज्यात विविध योजनांचा निधी रखडलेला असून राज्यातील शेतकरी, सर्वसामान्य नागरिक आणि लाभार्थी यांच्यावर त्यांचा थेट परिणाम होत आहे. शेतकरी सन्मान योजना, संजय गांधी निराधार योजना, प्रधानमंत्री आवास योजना, ग्रामीण रोजगार योजना, जलजीवन मिशन योजना, राष्ट्रीय आरोग्य अभियान, शिक्षण अभियान, रुग्णवाहिका अनुदान, रमाई आवास योजना, श्रावणबाळ योजना, महात्मा ज्योती फुले जन आरोग्य योजना इत्यादी योजनांचा निधी अभावी त्या ठिकाणी रखडलेल्या कामामुळे कंत्राटदार आणि कामगारांवर त्यांचा आर्थिक ताण निर्माण होत आहे. त्यामुळे त्यांनी वारंवार काम बंद आंदोलन देखील वेळोवेळी केलेलं आहे. आर्थिक अडचणीत सापडल्याने मागे एका कंत्राटदाराने आत्महत्या देखील त्या ठिकाणी केलेली आहे. त्यामुळे शासनाने कंत्राटदारांची थकीत रक्कम त्वरित अदा करणं अत्यंत गरजेचं आहे. अध्यक्ष महोदय, राज्यातील ग्रामपंचायत असतील, स्थानिक स्वराज्य संस्था असतील, त्यांची दिवसेंदिवस देणी जी आहे ती वाढत आहे आणि राज्यातील विविध महामंडळांना अर्थसहाय्य मिळत नसल्यामुळे राज्यातील विकास कामांचा वेग जो आहे तो अतिशय मंदावलेला आहे. त्यामुळे राज्यातील विकास योजनांना निधी उपलब्ध करून देणं अत्यावश्यक आहे. अध्यक्ष महोदय, राज्य शासनाच्या विविध विभागाकडून मुंबई महापालिकेकडे थकीत असलेली रक्कम पाठपुरावा केली तरी सर्वच विभागातून त्यांना ती थकीत रक्कम मिळत नाही. पूर्णपणे रक्कम न मिळाल्यामुळे मुंबई महापालिकेला आर्थिक अडचणीला सामोरं जावं लागत आहे. मुंबई महानगरपालिका ही नगरविकास खात्याच्या अंतर्गत असल्यामुळे थकीत रक्कम त्वरित देण्याबाबत नगरविकास खात्याने त्या ठिकाणी प्रयत्न केलेला पाहिजे. अध्यक्ष महोदय, माझ्या माहितीप्रमाणे नगरविकास विभागाच्या अंतर्गत असलेल्या MMRDकडे सुमारे 930 कोटी मालमत्ता कराची थकबाकी आहे. म्हाडाकडे 369 कोटी, पोलीस आयुक्त कार्यालयाकडे 71 कोटी, राज्य सरकारकडे सुमारे 222 कोटी आणि केंद्र सरकारकडे 209 कोटीची रक्कम त्या ठिकाणी मालमत्ता करापोटी थकीत असल्यामुळे थकीत रकमेवर सुमारे 50% जास्त दंड असलेली रक्कमसुद्धा त्या ठिकाणी आहे. अध्यक्ष महोदय, राज्य व केंद्र शासनाकडे व शासनांतर्गत असलेल्या महामंडळाकडून थकीत रक्कम मिळत नसल्यामुळे सध्या मुंबई महानगरपालिकेकडे जमा असलेली मुदत ठेवी ज्या FD आहेत ते तोडण्याचं काम त्या ठिकाणी चालू आहे, कारण विकास कामं होत नाही आहेत. त्यामुळे शासनाने त्वरित थकीत रक्कम मुंबई महापालिकेला अदा करावी अशी माझी या निमित्ताने माझी मागणी आहे.